नमस्कार, मी डॉक्टर शीतल। आज मी तुम्हाला खूप कॉमनली विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे। तो प्रश्न आहे की सेकंड बेबीला IVF लागतं का? तर सेकंड बेबीला प्रॉब्लेम काय येतो याच्यावर तुम्हाला IVF लागणार आहे की नाही हे डिपेंड असतं। जर तुम्हाला फर्स्ट बेबीसाठी IVF लागलं असेल तर सेकंड बेबीला IVF लागण्याचं प्रमाण जास्त आहे। जर तुमचं वय किती आहे, समजा तुम्ही सेकंड बेबीसाठी ट्राय करताय आणि तुमचं वय 35-40 च्या आसपास आहे तर IVFचं लागण्याचं प्रमाण हे जास्त असू शकतं। AMH जर नॉर्मल आहे, तुमचा स्पर्म काउंट नॉर्मल आहे, तुमच्या ट्यूब्स सोनोग्राफीमध्ये आणि HSG मध्ये केलेल्या आहेत त्या ओपन आहेत, तर तुम्हाला IVF लागण्याची गरज नाही आहे। पण तुमच्या शुक्राणूंची संख्या कमी झालेली आहे, सो त्या केसेसमध्ये IVF लागण्याची शक्यता जास्त असते। सो IVF हे लागणार आहे की नाही हे बाकीच्या गोष्टींवर डिपेंड असतं। थँक्यू।